नाशिक जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे। मालेगाव येथील अग्रगण्य शिक्षण संस्था असलेल्या महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेला शिक्षण विभागाने मोठा दणका दिला असून संस्थेच्या तब्बल 16 शाळांचा कारभार आता प्रशासकांच्या ताब्यात देण्यात आला आहे। एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने शाळांवर प्रशासक नियुक्त झाल्यामुळे शैक्षणिक वर्तुळात या घटनेला शैक्षणिक भूकंप म्हणून पाहिले जाते। महत्त्वाची बाब म्हणजे ही संस्था माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्या कुटुंबियांशी संबंधित असल्यामुळे या कारवाईची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे। गेल्या काही महिन्यांपासून महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या शाळांचा कारभार दक्षिण विभागाच्या रडारवर होता। प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या तपासणीत विविध त्रुटी आणि आर्थिक व्यवहार आढळल्याचा ठपका संस्थेवर ठेवण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर नाशिकच्या शिक्षण उपसंचालकांनी संस्थेच्या शाळांवर प्रशासक नियुक्त करण्याची शिफारस पुणे येथील शिक्षण संचालकांकडे केली होती। त्यानंतर शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी संबंधित शाळांची स्वतंत्र सुनावणी घेतली। या सुनावणीनंतर गेल्या मार्च महिन्यात संस्थेच्या एकूण 26 शाळांवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले होते। आता या आदेशानुसार 16 शाळांचा कारभार अधिकृतपणे प्रशासकांच्या ताब्यात गेला आहे। या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली असून पुढील काळात आणखी कोणत्या संस्थांवर कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। द पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक।